कोविडचं काम करताना महापालिकेनं तब्बल 184 कर्मचारी गमावले आणि या सर्वांच्या कुटुंबियांना मुंबई महापालिकेनं प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत केली आहे आणि यामधल्या 17 जणांना पालिकेनं नोकरीही दिली आहे। कोविडचं काम करत असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास 50 लाखांची आर्थिक नुकसान भरपाई आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एकाला पालिकेच्या सेवेमध्ये नोकरी देण्याचं पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी जाहीर केलं होतं आणि त्यानुसार पालिकेच्या माध्यमातून कुटुंबांचा आधार गमावलेल्यांना हा आधार दिला जातोय। आतापर्यंत पालिकेच्या 5500 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आणि यामध्ये डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉयसह इतर कोरोनाचं काम करणाऱ्या इतर विभागातले जे कर्मचारी आहेत त्यांचा देखील समावेश आहे। आतापर्यंत तब्बल 4276 कर्मचारी कोरोनाला हरवून पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले। कोरोनावरील लसीचा प्रतिकूल परिणाम झाल्यास लस उत्पादकांना कायद्यापासून संरक्षण मिळायला हवं असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदर पुनावाला यांनी म्हटलंय। सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया भारतामध्ये ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाच्या लसीचं उत्पादन करते। कोविशिल्ड या नावानं ही लस ओळखली जाते। लसीचे प्रतिकूल परिणाम झाले तर लस उत्पादकांना सरकारनं खटल्यांपासून संरक्षण द्यावं असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदर पुनावाला यांनी म्हटलंय। कायद्याच्या भीतीमुळे कोविड-19चे लस उत्पादक कंगाल होऊ शकतात असे लसीच्या परिणामांबद्दल चर्चा करत असताना अदर पुनावाला म्हणाले। देशभरामध्ये लॉकडाऊनमुळे गेली 8 महिने बंद असणारे कुस्तीचे आखाडे शासनाच्या नियमांनुसार आजपासून कोल्हापूरमध्ये सुरू करण्यात आले। कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या व्यवस्थापनाखाली असणारी मोतीबाग तालीममध्ये हनुमान आणि आखाड्याचं पूजन करून तालीम सरावासाठी आता खुली करण्यात आली आहे। यावेळी मल्लांनी 8 महिन्यांपासून दबलेल्या तालमीतील तांबड्या मातीचं उत्खनन करून मेहनत केली आणि इतकंच नव्हे तर कुस्तीच्या डावपेचाचाही सराव केला। त्यामुळे सुन्या वाटणाऱ्या आखाड्यामध्ये आता शड्डूचे आवाज घुमायला सुरुवात झाली आहे। लॉकडाऊन नंतर अनेक ठिकाणी शाळा चालू झाल्या पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत जाण्यासाठी एसटीची सेवा बंद आहे आणि त्यामुळे पायपीट करावी लागते। ऐतिहासिक रायरेश्वर पठारावरील विद्यार्थ्यांना शाळेसाठी जास्त लांब जावं लागतं। 7वी नंतर शिक्षण वाई किंवा भोर या शहरामध्ये असल्यानं किमान 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि त्यामध्ये हक्काची एसटी सेवा बंद आहे। त्यामुळे शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागते। पालकांनी किमान शाळेच्या वेळेपुरती तरी एसटी चालू करावी अशी मागणी केली। नाताळ नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेकडून सोमवारी नियमावली जाहीर होणार आहे आणि रात्री उशिरानं सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास मर्यादा येऊ शकते। तसंच फटाके फोडण्यावर देखील बंदी येण्याची शक्यता आहे। कोविडमुळे यंदाच्या वर्षात सर्व सण साजरे करण्यासाठी बंधनं आणण्यात आली होती। नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिथिलता मिळाली आहे। त्यानंतर डिसेंबरमध्ये बार आणि पबमध्ये सर्व नियम डावलून पहाटेपर्यंत व्यवसाय सुरू असल्याचं आढळून आलं होतं आणि हे सगळे प्रकार आता लक्षात घेतल्यानंतर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून रात्री संचारबंदी लागू करण्याची विनंती केली होती। मात्र 20 डिसेंबरपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असं राज्य सरकारनं पालिकेला कळवलेलं आहे। त्यातच नाताळ आणि नववर्ष साजरं करण्यासाठी नियमावली पालिका तयार करणार आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये मुंबईमध्ये एसटी महामंडळानं दिलेली सेवा ही चांगलीच फायदेशीर ठरली आहे। बेस्टच्या मार्गांवर एसटी सेवा चालवल्यामुळे एसटीला दिवसाला 1.25 कोटींचा फायदा झालाय। महिन्याला एसटी महामंडळानं 37 कोटी 50 लाखांची कमाई केली आहे। प्रति किलोमीटर 44 रुपये मोबदला एसटीला मिळत असल्यामुळे दिवसाला तब्बल 1.25 कोटी रुपयांचं उत्पन्न एसटी महामंडळानं मिळवलंय। लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून रोटेशन पद्धतीनं एसटी महामंडळाच्या 1000 बसेस बेस्ट उपक्रमामध्ये मुंबईमध्ये सज्ज झाल्या। सुमारे 2.5 महिने या उपक्रमाला झालेले आहेत आणि जवळपास 85 कोटीपेक्षा जास्त रुपयांची कमाई एसटीनं या उपक्रमातून केली। अनलॉकमध्ये आता प्रवासी वाहतूक पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। मुंबई पुणे मार्गावरील एसटीच्या शिवनेरीतून गेल्या 15 दिवसांमध्ये तब्बल 11,242 प्रवाशांनी प्रवास केलाय। कोरोना काळामध्ये महामंडळानं निम्म्या फेऱ्या सुरू केलेल्या होत्या आणि या सर्व फेऱ्यांना चांगला प्रतिसाद लाभतोय। त्यामुळे दादर पुणे शिवनेरीच्या फेऱ्या आता वाढणार आहेत। दादर पुणे शिवनेरी बसेसना आता लोणावळा थांबा देखील देण्यात आलाय।
महाराष्ट्र सरकारनं घर घेणाऱ्यांना मुद्रांक शुल्क आणि गृहकर्जामध्ये सूट दिल्यामुळे ग्राहकांना फायदा झालाय। कोरोना काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात घर खरेदी केल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा मिळालाय। नोंदणी विभागाने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये जवळजवळ 9,000 घरांची विक्री झाली आहे। तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रिअल इस्टेट भागात पूर्वीपासून मंदी सुरू होती आणि त्यामध्ये यंदाच्या काळामध्ये कोरोना संकटामुळे त्यात भर पडली आहे। या मंदीतून बाहेर पडायला वर्ष लागतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख तसंच पहिले प्रवक्ते माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांचं शनिवारी निधन झालं। आज त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। सकाळी 9:30च्या सुमाराला त्यांच्या घरातून अंत्ययात्रा काढण्यात आली आणि यावेळी सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित होते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत। दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधतील। राज्यातील कोरोनाची स्थिती, लॉकडाऊन, मेट्रो कार शेडबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। शिवसेनेनं आता जानेवारीमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आणि यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व शिवसेना संपर्क प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये आगामी ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 15 जानेवारी 2021 रोजी राज्यातल्या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे आणि राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये 14,234 गावांमधल्या ग्रामपंचायत निवडणुका होतात आणि त्यासाठी आता शिवसेनेनं कंबर कसली आहे। सर्व ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेनं त्यांच्या संपर्क प्रमुखांना रणनीती आखून सतर्क केलं आहे। अवकाळी नुकसानीच्या पाहणीसाठी आता उद्या केंद्रीय पथक राज्यामध्ये येणार आहे आणि 21 ते 26 डिसेंबर दरम्यान केंद्रीय पथकाचा हा दौरा असणार आहे। या दौऱ्यादरम्यान ते पुणे, विदर्भ, औरंगाबाद विभागातल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत। सोलापूर, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडाऱ्यात देखील शेतीची ते पाहणी करणार आहेत। वर्ध्यातल्या समुद्रपूर तालुक्यातल्या जाम इथं शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर जिनिंगमधील वाहन काट्यामध्ये घोळ असल्याचं समोर आलेलं आहे। सुदर्शन कॉटन जिनिंगमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। पोलीस आणि वैधमापनशास्त्र विभागानं कारवाई केली आणि सुदर्शन कॉटन जिनिंगचा वाहन काटा सील करण्यात आलाय। जिनिंगच्या मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। वजनामध्ये तब्बल 60 किलोचा फरक आढळला आणि त्यामुळे हे महत्त्वपूर्ण ठरलंय। या घटनेनंतर आता विदर्भामध्ये इतर ठिकाणी देखील वाहन काटे तपासण्याचं आव्हान वैधमापनशास्त्र विभागाला आहे। बातमी थंडी संदर्भातली। आज परभणीतला पारा 7 अंशांपर्यंत घसरला। परभणीचं तापमान दर दिवशी घसरत चाललंय। शनिवारी 12.3 अंश सेल्सिअसवर असलेलं तापमान आज चक्क 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आणि या मोसमातलं सर्वाधिक नीचांकी तापमान म्हणून नोंद झाली। याशिवाय थंडगार वारे वाहत असल्यानं परभणीकरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागतोय। वाढत्या थंडीचा सामना करण्यासाठी नागरिक आता गल्लोगल्ली शेकोट्या पेटवतात। थंडीमध्ये गहू, हरभरा या पिकांसाठी लाभदायक मानली जाते। मुंबईवरील कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातल्या करवले गावातला 38 एकर जागेचा ताबा मुंबई महापालिकेला देण्यात आलाय। त्यामुळे कांजूरमार्ग आणि देवना डम्पिंग ग्राउंडवरचा भार कमी होणार आहे। या भूखंडावरील 30 एकर जमीन ही अतिक्रमण मुक्त करण्यात पालिकेला यश आलंय आणि इथं आता लवकरच कचऱ्याची विल्हेवाट प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे। करवले खुर्द इथल्या 39.90 हेक्टर सरकारी आणि 12.20 हेक्टर खासगी जमीन ही राज्य सरकारनं मुंबई महापालिकेला कचरा विल्हेवाटासाठी देण्याचा निर्णय हा 2015 मध्ये घेतलेला होता आणि यापैकी ऑक्टोबर 2018 मध्ये सुमारे 38 हेक्टर सरकारच्या मालकीची जमीन पालिकेला सुपूर्द करण्यात आली आहे। या जमिनीवर तब्बल 30 एकरवर झोपड्यांचं अतिक्रमण होतं। पहिल्या टप्प्यामध्ये ही जागा अतिक्रमण मुक्त करून पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते। सूर्यमालेतील गुरु आणि शनी हे 2 ग्रह एकमेकांच्या जवळ आले आहेत आणि या 2 ग्रहांची दुर्मिळ युती पाहण्याची संधी अलिबागकरांना मिळाली। अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संविधान जागर यात्रा यांनी अलिबाग समुद्रकिनारी या आकाश दर्शन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तब्बल 800 वर्षांनी हे 2 ग्रह एकत्र आले आहेत। खगोलशास्त्रज्ञ एस नटराजन आणि अलिबागमधले आकाश निरीक्षक प्राध्यापक राम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीतून हा योग अनुभवण्यासाठी लहान थोर अलिबागकरांनी गर्दी केली। यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती।
24